डॉक्टरांचा काळ होता. 1.5 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता. आता नाही, आताच मिटला. आता 29 काळ आहे नाही, मंगळ आहे काळ असतो प्रत्येकाला. जसं या 3-4 महाराज लोकांचं प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आहे, प्रारब्ध तसा होत नाही. त्याला 3 गोष्टी लागतात. 18व्या अध्यायामध्ये एक शब्द आहे इष्ट, अनिष्ट आणि इष्ट इष्ट. त्याला शब्द आहे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. 18व्या अध्यायाचा शब्द आहे तो इष्ट, अनिष्ट, इष्ट इष्ट, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. प्रारब्ध उत्तम असेल तरच मुखात नाव येतं, प्रारब्ध उत्तम असेल तरच हातात पकवा देतो. कोणाच्याही येत नाही, जमणारच नाही, हे चालणारच नाही. मला वाटत तुला वाटत तर झोपून घे, वाटण्याला किंमत नाही. त्यांच्या आई धन्य आहे, त्यांचे वडील धन्य आहे. ज्ञान ज्यांच्याकडून घेतलं ते गुरुची कृपा आहे. नाही तर असं घडत नाही हो. कोणी उठलं काही करीन तर कोणी चालतं का? नाही. आणि त्याकरता आज घेतलेला आपण काकड्याच्या मालिकेतला, भोपाळच्या मालिकेतला आहे. आपण त्याला सुरुवात. पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो, पटापटा बोलत जाता. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. फिट करून घ्या. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ आणि काकडा केला तर मोक्षाचा आनंद मिळतो. हे 2025 ला खरं आहे. मेल्यावर कोण आलं पाहिजे? आता समजा मी मेलो, आता कीर्तन संपल्या मेलो समजा. माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा? मी उलथून झाला, बाकीचे मला पेटवले. आपला खिस्सा रिकामा झाला. जग या जगातलं हे प्रेम बिन हे सगळे लबाड शब्द आहे. हे प्रेम, जीवाला, समाज आमच्यावर प्रेम करतो, ही सगळी बोगस शब्द आहे. खिस्सा गरम ठेवा आणि अंगातली ताकद चांगली ठेवा तरच समाज. खिस्सा संपला, विषय संपला. कोण आहे तो? काही कोण म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी घालून ती प्रेम बिम काय करत नाही, ती फक्त तुझा ATM मोकळ करते. प्रेम एका मित्राने एकाला सांगितलं माझं समोर लव्ह मॅरेज आहे. त्या सांगितलं कोणाशी? त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉल होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय मिळावं संपूर्ण शकत नाही, जसे की बिना मैं पलभर भी जी नहीं सकता. अगर वो नहा मिली तो मैं लेके नीचे सो जाऊंगा. फुल आहे गुलाब का, असं बरंच काहीतरी. पण मी म्हणतो एवढं किरकोळ फुल तुम्ही घेत जाऊ नका, सूर्य फुल घ्या. मित्राला सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गिफ्ट घेऊन गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं तो दाढीला हातला बसला ना. हा गेला, त्याला म्हणला व्हाय मी करणार बस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे का लग्न झालं नाही, याचं गिफ्टच पडलं का? हा ना काय नाही म्हणलं. 3 तास शक्ती घेतल्या, तोंडबाबू येड्या बाबडीत बोललो. ती मला म्हणली मी तुमचीच आहे, माझ्या डोळ्यात पहा, माझ्या मुलीची धडधड पहा. असं म्हणत काय आहे त्यांचं? असं म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि एक पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशाला पैसे? याने सांगितलं 25,000 रुपये. मुलगी काला थांबण मारा, मुलगी गेली निघून. हा म्हणला, तो मित्र त्याचा म्हणला पागाला, तिला सांगायचं 25,000 आहे, पण माझ्या सुट्ट्याच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही. ते मलाच मिळणार. हा मला हेच सांगितलं ना तिला. ती मला चुंक्या संघ गेली.